घेऊन जा ती चप्पल, घेऊन जा, काय अडचण नाही. मोठ्या माणसाची चप्पल ती घेऊन जा, काय अडचण हे. मित्रांनो तुमचं स्वागत आहे पण एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता सांगणार आहे मम्मीने तिळाची पोळी दिली खायला. तिळाची पोळी आणि तूप नाश्ता म्हणून. आता वाजले जवळपास 11:30 वाजले. कामाला जाऊन आलो चौकात जाऊन आलो, काम करून आलो आता थोडंसे. त्यांचं फ्रीज वगैरे बंद पडलं, फ्रीज वगैरे चालू करून दिले, म्हणजे सॉकेट खराब होते, सॉकेट बदलून दिले. पहिले नाश्ता करून तुम्हाला भेटू. तर आपल्याला काल त्या लाईट मारायचं आलं, त्यासाठी पट्टी पेन्सिल पट्टी आपल्याकडे, पण पेन्सिल शॉर्पनर नव्हतं. शॉर्पनर घ्यायला आलो दुकान. शॉर्पनर आणि पेन्सिल घेतली. तर घरी गेला का पूर्ण वही पूर्ण एक लाईन मारायचं आलं, ते लाईन मारून घेऊ म्हणजे कंप्लीट होऊन जाईल वही. म्हणजे डायरेक्ट कॉलेजमध्ये येऊन डायरेक्ट जमा करता येईल आपल्याला. म्हणून पप्पा गेला आत्ताच भाजीपाला आणायला. काय घर बसल्या बसल्या म्हणलं तर काही आज काही जास्त काही काम नाही. मित्र गेला पुढे या माडीसीला, पेन्सिल पडली. मित्र गेला पुढे या माडीसीला, तर बोलला ये मागून. पण आता एवढं लांबून जायचं म्हणलं 50-100 पेट्रोल लागणार या माडीसीला जायचं. जाऊ म्हणलं उद्या वगैरे येईन म्हणला. मंदिरापाशी आलो होतो आता. मंदिरापाशी आता हे 20 तारखेला स्वामी समाजांचा प्रगट दिन आहे. थोडा मंडप टाकायचं काम चाललंय. आपल्या आवडीचा पिक्चर लागला आहे, विजय द मास्टर. साऊथचा पिक्चर आहे. आणि काल एक कोण आणला होता, खाल्लाच नव्हता. आज खाऊन घेऊ कोण. आताच लाईन वाजून झाल्या सगळ्या, आखून झाल्या तरी अशा. खाऊन घेऊ. मम्मी पप्पा अजून आले नाहीत, तर आता जेवायला बसले. मम्मी ते आता झाले गावावरून. काही काही कसलं बरं नाही, मला नाही आवडत तुरी जायचं माहिती ना. पित्त होते मला. रोज खातोय आपण, रोज खाते. मला नाही आवडत ना. मित्रांनो आता 5 वाजले आणि एक मित्रच फोन आला की त्याच्या घरी थोडं लाईटचं काम करायचे. देवघरातला एक लाईट लावायचे आणि फॅन लावायचे. ते बदलायला आता मी सावडीत चाललो आहे. 5 वाजले आवाळ आल्यासारखं झालं. पाऊस येतो काय माहिती संध्याकाळी. काल लातूरला पण पाऊस झाला. मित्रांनो आत्ताच आपलं लाईटीचं काम झालं आहे. कस्टमर लाईट आणायला गेलं आणि तासभर आलंच नाही, त्यामुळे अंधार झाला. एवढं घरी जायला तर मग आपलं काम झालं असतं. आणि मग मी जाता येता फोन आला ते उद्या गुढी पाडवा आहे, त्यामुळे आता मी गुढीसाठी आपलं गुढीसाठी माळ घेऊन ये म्हणे. ते आता घेऊन घरी चालले. आता गाठी घेऊन येता गाठी घेतली आता 20 रुपयाची एक आणि 50ला 3 महिने. पण आता काय आपल्याला खाणार पण नाही जास्त, त्यामुळे एकच गाठी घेतली गुढीला लावण्यासाठी. तर मग आता 7:30 वाजले, जस्ट 9 घरी आलो. आवरू वगैरे म्हणजे आरतीसाठी जायचं आहे थोड्या 8 वाजता. यार काय तुम्ही करू राहिली? चिटे निघला ना कोणाच्या घरी पाठवा, घरी पाठवा. ऐक ना, ह्याला आहे ना घरी ती डबल टेप आहे, ती लावू आपण. अजून टाइम आहे. लोक यायचे नाही लवकर. सगळं सामान खतरनाक. ब्लॉक बेणुकाईला बघून बेणुकाची पाय पण येत होती इकडे. मम्मी त्या सापाला बघून घाबरल्या, त्या बेणुकाईला बघून घाबरली. मम्मी म्हटलं सापाची बाहेर काढ तिला. तू काढ काठी की तिकडे गेली ती बच्चा मागे चालली ती. काढ तिला, काठी की पाहिजे काठीवरून बाहेर काढ. काय म्हणली? काहीतरी नित्यनेम केला की श्रीमंत होशील कधी एका वर्षात. कधी करायचं नित्य? संकट काही येणार जाणार की दा कधी नियम करायचा? उद्यापासून नवीन वर्षात नित्य दररोज व्यंकटेश तुला झोपणार नाही. बरं मित्रांनो आत्ता वाजलेत 9 वाजून 8 मिनिट झाली. आणि आता जेवायला बसले. हे वाट पटकन ना जेवायला बसले. त्याची पोळी गोड, हे तूप आहे याच्यावर, तूप आहे, साधी पोळी, मेथीची भाजी आणि वरण सकाळचं. ते मला आवडलेलं नाही. मग मला नाही आवडलं ते वरण. कसलं वरण नाही? चिंचगुळाचं साधं करायला काय झालं? जाऊ दे आता. बोलून जा चल खंडूला असं पकड बोलवण्यासाठी रात्रीच टायमाला त्याला तर मस्ती सुचली. त्याला बोललं चालली पकडायला. आता रजू ठेव ना, बोलव त्याला. इथं बसलेलं पण त्याच्यात त्याच्यामधलं पण बसलं. तो आती बरोबर आहे.
खाली ठेवायला पाहिजे होतं, ऐक ना खाली ठेवून तिथं. मागून घेऊन येतो बाई, नाही ऐकायचं असं नाही लगेच. मागून दारू उघडे मागतो हा तर आता बरोबर मम्मीची मागं जाईन बरं का. हा धक्कच चाललं होईल लावाडच कुत्र ये घेऊन मागं जा त्याला जरा लावून घे. मित्रांनो मम्मी आता एक खंडोल घेऊन इकडून येऊन राहिली मस्त बिस्किट घेऊन गेली. खंडू आला आहे आता बिस्किट बरोबर लगेच येतो. टायगर जा तिकडे चल, जा तिकडे जा तुम्ही जा. मम्मी आता पोळी घेऊन आली. या तिघांना पोळी द्यायची. 3 जण आहेत. मंदिरापाशी एक जण झोपला आहे इथं मंदिरापाशी. 4 जणांना पोळी द्यायची. दानपेटी मित्रमंडळ नाही दानपेटी नको दान ब्लॉगला टाकायचं असं ना काय टाकायचं मला ना मग याला ते द्यावा बुद्धी द्यायला बुद्धी द्या अजून काय द्यावा याला जरा बुद्धी द्या असं मला ते समजलं तुम्हाला ओमकार म्हणून नाव घेतलं समजलं. हा बरं ठीक आहे मला काय म्हणणं हा बरं मला द्यावा या ओमकारमुळे जरा अक्कल असं मला नाही. काम आहे आम्हाला जातो आता. त्या कुत्र्याने कोणाचं चपलीचं नियोजन लावलंय पांढरी चप्पल कोणाची बदले मारे मग मी तर कुठे कुठे म्हणजे तोंडापाशी चप्पल आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग आपल्या चॅनलवर जवळपास 102 व्हिडिओ 102 ब्लॉग पडले. कन्सिस्टन्सी सोबत रोज मी ब्लॉग टाकत आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा. धन्यवाद.